प्रभू रामांचं चोरलं दान, राज ठाकरेंनी उपटले कान, मोदी का गप्प? राज ठाकरे एक असं व्यक्तिमत्व जे पोटात तेच ओठात, मग ते सत्ताधाऱ्यांचं कौतुक असो किंवा वाभाडं काढणं असो, सगळं कसं थेट. तसाच काहीसा थेटपणा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा दाखवलाय आणि थेट भाजपावर हल्लाबोल चढवलाय. यावेळी राम मंदिराच्या देणगी चोरीनंतर गप्प बसणाऱ्या मोदींवरही त्यांनी निशाणा साधलाय. तर राज ठाकरेंनी राम भक्तांना काय आव्हान केलंय, तसेच अंधभक्तांना काय सल्ला दिलाय, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. देणगी चोरीवरून पोस्ट करताना राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या हुंडीत जमा होणारे दान, देणगी स्वरूपात येणारा निधी, दागदागिने यांचा कुठलाही धड हिशोब राखला जात नाहीये आणि त्यात अपहार झाल्याची स्पष्ट शक्यता वर्तवली जाते. या सगळ्याचा तपास करणाऱ्या SITनंच त्यांच्या प्राथमिक अहवालात याची पुष्टी केली आहे. काही आरोपी पकडले गेले. बातमी आलेल्या दिवसापासून यावर काही लिहावंसं असं वाटत होतं, परंतु प्रकरण कसं पुढे सरकतंय आणि बातमीच्या ओळींमध्ये काय लपलंय ते जरा पाहत होतो. या विषयावर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रसिद्ध मौन बाळगलंय. श्री नरेंद्र मोदीचं काय, पण भारतीय जनता पक्षाचे सरकारमध्ये मंत्रीपदावर असलेली एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाहीये. प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन जे सत्तेच्या सिंहासनावर आरूढ झालेत, त्यांना या अपहाराविषयी काहीच वाटत नाहीये. दुसऱ्या पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची पळवापळवी करता करता या सगळ्याची इतकी सवय झाली आहे किंवा मन कोडगं झालंय की देवाच्या दारात झालेल्या भक्तांच्या दानाच्या पळवापळवीचं पण काही वाटणं बंद झालंय का? अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथंच 2024 मध्ये भाजपला लोकांनी नाकारलं म्हणून रामाला पुन्हा वनवासात ढकललं जात आहे. अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं तेव्हा या देशातील कोट्यावधी हिंदूंना परमोच्च आनंद झाला होता. आपल्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या जन्मस्थानाच्या जागी देऊळ पाडून काही शतकांपूर्वी तिथं मस्जिद उभारली गेली. पुढे 1980च्या दशकात विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी राम जन्मभूमी आंदोलन उभं केलं. आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेसाठी देशातील हिंदू या आंदोलनाच्या मागे उभा राहिला. सामान्य हिंदू माणसांनी या आंदोलनाला आर्थिक बळ दिलं, कर सेवकांनी सेवा दिली. इतकंच काय, असंख्य कारसेवकांचा जीव यात गेला. शरयू नदीत तरंगणारी त्यांची शवं आज देखील स्मरणात आहेत. हे आंदोलन कुठल्या एका संघटनेचं नव्हतं किंवा फक्त भारतीय जनता पक्षाचं नव्हतं. जरी त्यांचा तसा दावा असला तरी त्यात शिवसैनिक पण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. इतकंच नाही तर अग्रेसर देखील होते. पण हिंदू पुनरुत्थानासाठी झालेल्या आंदोलनाचं श्रेय आपण घ्यावं असं त्यावेळच्या एकाही नेत्याला वाटलं नाही. अगदी बाळासाहेबांना पण वाटलं नाही. पुढे सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला. मशिदीच्या जागी राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. पण मंदिरात जेव्हा रामलल्ल्यांच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ आली तेव्हा मात्र पंतप्रधानांनी एकट्यानं त्यांची पूजा केली. तेव्हा गाभाऱ्यात मात्र इतर कोणीही नव्हतं. जर देवावर तुमचा विशेषाधिकार असेल तर त्याच देवाच्या हुंडीतल्या अपहाराबद्दल बोलण्याची, लोकांना आश्वस्त करण्याची तुमची जबाबदारी नाही का? मुळात अयोध्येतील राम मंदिर हे या देशातील कोट्यावधी हिंदूंचं, साधू संतांचं आणि कारसेवकांचं आहे. तिथं देणगी म्हणून किंवा श्रद्धा म्हणून लोक जेव्हा पैसे किंवा दागिने, सोनं अर्पण करतात तेव्हा त्या पैशाला कष्टाच्या घामाचा गंध असतो आणि श्रद्धेचं कवच असतं. सोनं दागिने अर्पण करताना असंख्य महिला भक्तांनी त्यांच्याकडे चालत आलेलं स्त्रीधन अर्पण केलेलं असू शकतं. जे काही आहे ते श्रीरामांमुळे आहे या भावनेतून भक्तांनी दाखवलेली ही कृतज्ञता. परंतु मला आता एक गोष्ट समजत नाहीये की आपल्या सर्व देवी देवतांच्या मूर्त्यांची प्रतिष्ठापना करताना म्हणे त्यात प्राण फुंकले जातात आणि मग प्रतिष्ठापना झाल्याचं सांगतात. त्या आमच्या देवी देवतांच्या हातात तलवारी, धनुष्यबाण, गदा, चक्र वगैरे हत्यारं जी असतात तेच या नराधमांचा बंदोबस्त का नाही करत? की या प्राण असलेल्या भक्तांमध्ये दगड फुंकलाय? आपण श्रद्धेनं दिलेलं दान देवाला न जाता विश्वस्त आणि पुजाऱ्यांच्याच खिशात आणि घशात जातंय हे पुन्हा एकदा या निमित्तानं भक्तांना समजलं असेल असं मी मानतो. देवी देवतांची पूजा करा, पण या विश्वस्तांची आणि या मार्गाने राजकारण करणाऱ्यांची पूजा करू नका आणि कोणतंही दान या लोकांच्या पदरात टाकू नका, असं आवाहन राज ठाकरेंकडून आपल्या पोस्टमधून करण्यात आलंय. अयोध्येतील राम मंदिर दानगी पेटीतील देणगी चोरी आणि कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणानं भारतीय जनता पक्षाची मोठी राजकीय गोची केली आहे. ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपनं अनेक दशकं आपली राजकीय व सांस्कृतिक पोळी भाजली, त्याच मंदिराच्या पवित्र देणगीत अपहार झाल्याचं समोर आल्यानं पक्ष बॅकफुटवर गेलाय. समाजवादी पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यासारख्या प्रमुख विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून भाजपावर थेट हिंदूंच्या भावनांशी खेळ आणि चंदा चोरी केल्याचा घणाघाती आरोप केलाय. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांच्या नैतिक जबाबदारी स्वीकारून दिलेल्या राजीनाम्यामुळे या आरोपांना अधिक बळ मिळालं असून हिंदू मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती निर्माण झाल्यानं भाजपाची कोंडी झाली आहे. या वादामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि हिंदुत्व या दोन्ही मुख्य अजेंड्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीनं विशेष तपास पथक स्थापन करून 8 आरोपींना अटक केली असली तरी विरोधकांनी या कारवाईला केवळ थोडी सारवासारव आणि मोठ्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय. विरोधी नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी होतीये. राम मंदिराची संपूर्ण व्यवस्था भाजपा आणि संघाशी संबंधित लोकांच्या हातात असल्यानं या चोरीची नैतिक जबाबदारीची थेट सत्ताधाऱ्यांवर येते. परिणामी कोट्यावधी रामभक्तांच्या श्रद्धेचा हा विषय बनल्यानं विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याला उत्तर देताना भाजपची पूर्णपणे राजकीय कोंडी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.